पकडायचं नाही, कारण दुसरा बिबट्या असतो तिथे आणि सगळे जरी पकडले तर तिसरा बिबट्या जागा घेत असतो. त्याला आहे ना जाळी लावली का त्याला खालून पॅक करा. पॅक केलं ते खालून घुसलेलं आहे बिबट्या, वरून नाही आलेलं. हो ना, खालूनच गेलाय म्हणजे. तिथं मोकळी जागा आहे थोडीशी, ती पॅक करून घ्या. नक्की कोंबड्या आहे. या कोंबडीने 2 बिबटे पकडण्यास मदत केली. लकी कोंबडी आता किती पकडते काय माहिती. आता हे पकडायचं म्हणूनच आणली. नाही शेळ्या किती आहे आपल्या? 6 पैकी 4 रात्री खाल्ल्या. तिकडे नेऊन हे केलंय वावर. पुढं इकडून येतो काय? ते काय तिथं वाट बघा तुम्ही, म्हणजे रोड कसा केलाय ते जायला. वाट बघा किती रुपये. खाल्ल्याला जायला वाट बघा. आता मी सकाळी पंचनामा करून नेलाय तुमचा, हो तर लवकरच मदत आपण मिळून द्यायचा प्रयत्न करू. हो ना, ते लोक नाहीत महिन्याभरात द्या त्यांचं करून. ते घरवाले गरीब लोक आहे, 4-4 शेळ्या खाल्ल्यावर कसं काय व्हायचं? ते लोक नाही तिथं राहायला. आमचे लेकरू आजारी का पैसा भरू बेजार ह्याच्याकडून त्याच्याकडून घेऊ. मावशी नाव काय तुमचं? आशाबाई आडनाव? आगलावे. आता तुमच्या इथं पिंजरा लावलेला आहे. वन विभागाचे अधिकारी आहेत, वारुवाडी गावचे सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत. तर तुमची मागणी काय आता? मागणी आता आम्हाला तसं काय समजत आहे. आमच्या मुलाला बोलायचं आजारी, आम्ही सुद्धा आजारी. सकाळी 2दा पडे गुडघा फोडून घेतला. माहित झालं तर अरे बरं, 1 लाख कमी तर इतक्या लुस्कानी म्हणल्यावर किती नुकसान झालं सांगा त्याला. किती नुकसान झालं? 6 शाळेत हा का 5वीला ती जखमी झाली, हा का 4 चित्रात गेलं. 1 तिथं पडलेलं आहे, 3 उसात. सरपंचाला सगळ्या लोकांना दाखवलं तिकडे. सरपंच हे एक शेतमजूर कुटुंब आहे. इथं मेहरांच्या शेतावरती मोलमजुरी करतात आणि त्यांनी जोडधंदा बनवून शेळ्या पाळलेल्या होत्या. त्या शेळ्यांवरती रात्री बिबट्याने हल्ला केला. त्याच्यातल्या 4 शेळ्या जागेवर गेलेल्या आहेत, म्हणजे ते बिबट्याने ओढूनच नेल्या. बरोबर. तर तुमची मागणी काय आहे सरपंच म्हणून? ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत भयानक घटना आहे. हे एका बिबट्याचं काम नाहीये. 2-3 बिबटे टोळीनी या ठिकाणी येऊन ते 4-5 शेळ्यांवर त्यांनी हल्ला केलेला आहे. आपण तिथं बघितलं, एक शेळी मरून पडलेली आहे, बाकीचे त्यांनी ओढून नेलेले आहेत. दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निश्चितपणे अजून शासनाने देखील, वन विभागाने याच्यात बऱ्याच प्रकारे सुधारणा करण्याची गरज आहे. अजून ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करण्याची याच्यामध्ये गरज असून, हे जे शेळ्या ज्यांच्या नेल्यात या कुटुंबाला लवकरात लवकर मदत कशी मिळवता येईल हे आता आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितले आणि लवकरात लवकर या कुटुंबाला मदत या ठिकाणी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण ही परिस्थिती वारुळे साहेब अत्यंत भयानक आहे. बिबट्या हा आता एकटा नसून हा टोळीने शिकार करायला लागलेला आहे. लोकांनी देखील सावध राहण्याची आता निश्चितपणे गरज या ठिकाणी आहे असं मला वाटतं आणि आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आता बिबट्यापासून आपण आपलं संरक्षण कसं करता येईल याकडे निश्चितपणे बघितलं पाहिजे. सरकारने सरकारच्या पातळीवर ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या त्यांनी कराव्यात. आता ते जसं काय आपण म्हणतो खच्चीकरण केलं पाहिजे, त्यांनी संख्या आटोक्यात येईल. संख्या एवढी भयानक वाढलेली आहे, कुत्री कमी झालीत, बिबटे जास्त झालेत, अशी परिस्थिती आपल्या वारुवाडी आणि नारायणगाव भागात देखील आहे. सरकारने गांभीर्याने ही घटना घेऊन याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि ही जो आपला परिसर आहे, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, असे सगळे जिल्हे आपले भयमुक्त करावे अशीच आमची मागणी आहे. खरं तर वन विभागाने आता तातडीने इथं पिंजरा आणून लावलेला आहे. मात्र पिंजरा लावणं हे काही सोल्युशन नाही. त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाचं आपण पिंजरा लावून एखादा बिबट्या पकडू शकतो. परत ते आहे ते बिबटे ज्यांची संख्या जास्त आहे, एक गेला तर ते बाकी 4 आहेत. 1 वर्षात बिबट्या 2 वेळा वित देतो, तर एका वेळी 4 पिल्ले, अशी 8 पिल्ल वर्षात एका नर आणि मादीला होत आहेत. तर ही संख्या तुम्ही आटोक्यात आणणार कशी, हा मोठा प्रश्न आपल्या पुढे निर्माण झालेला आहे. पाटील, सकाळी ज्या बिबट्याने हल्ला केलेला आपण ठसे पाहिलेत, ठसे खूप मोठे आहेत. म्हणजे तो बिबट्या किमान 8 ते 9 वर्ष वयाचा असू शकतो. तर हा कदाचित एकदा सोडलेला पण असू शकतील ते बिबटे. ते आता पिंजऱ्यात जातील का? आता सगळीकडे आपण या नारायणगाव विभागात 7-8 पिंजरे लावलेले आहेत काल परवापासून. सगळीकडे अजून तरी काही कोणत्याच्या बिबट्या केलेला नाही. पण त्याचं जे भक्ष्य, त्याची खाण्याची भूक आणि त्याचा एकंदरीत कुटुंबाचा अंदाज घेऊन तो नक्की इथं फसण्याची शक्यता आहे. परंतु एकदा बिबट्या पिंजऱ्यात गेल्यावर तो सहसा जात नाही परत पिंजऱ्यात. हे बिबटे मोठे दिसतात. क्वचित एखादीच घटना आहे, न जाणार आहे. पण आत्ता सुद्धा मागच्या हप्त्यात आम्ही मांजरडीत 3 बिबटे पकडलेत. म्हणजे बिबटे अडकत आहेत पिंजऱ्यामध्ये.
आणि पुढील आपण काळजी घेतोय लोकांपर्यंत त्याची हे करण्याची. पवार साहेब, या ठिकाणी आपण तातडीने पिंजरा लावला याबद्दल तुमचं स्वागत आहे. मात्र पिंजरा लावणं हे सोल्युशन होऊ शकत नाही. आपण काय आवाहन कराल सर्वसामान्य जनतेला? सकाळी आल्यानंतर पंचनामा करून गेल्यानंतर तिथंच मी कमेंट केलं होतं की आम्ही लगेच पिंजरा लावणार आहे. आणि या क्षेत्रात पिंजरा लावणारच होतो 2 दिवसापूर्वी, पण काही कारणाने कोल्हेमाळ्यात लावावं लागलं. तो आता लावलेला आहे पिंजरा. शासनाने जे पिंजरे जास्त अवेलेबल करून देण्याचं सांगितलं होतं, मध्ये वनमंत्री आले होते, तर ते पिंजरे आपल्याकडे आलेत का? आलेत ते प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप सगळे येणार. अजून आलेले नाही. आलेले आहेत. जुन्नरमधनं आपण आज कोल्हेमाळ्यात जे लावलेले त्याच स्टोअरमधले पिंजरे आहेत. मग जिथं जिथं मागणी होते त्या ठिकाणी पिंजरे का लावले जात नाही? तिथं सगळे आता जिथं मागणी आहे, आपण तिथं सगळीकडे पिंजरे लावलेले आहेत. जिथं मागणी ह्या ठिकाणी जेव्हा 2 दिवसापूर्वी मागणी होती तर त्या ठिकाणी पिंजरा लावला गेला नाही. पण आज त्या कुटुंबाचं 1.5 लाखाच्या आसपास नुकसान झालं. कोल्हेमाळ्यात ऑलरेडी एक पिंजरा लावलेला, पण तिथं एकावर बिबट धावल्यामुळे कोल्हेमाळ्यातच दुसरीकडे दुसरा पिंजरा लावावा लागला. नाही तर तोच नवीन पिंजरा तिथं लावणार होतो आम्ही.